नमस्कार मंडळी, स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये. मंडळी, मसवड नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. अर्ज छाननीचं 21 तारखेपर्यंत मुदत आहे. 21 तारखेपर्यंत अर्ज माघार घेणार आहेत. आपण प्रत्येक उमेदवाराला भेटतोय, थेट उमेदवाराला भेटतोय, नगरसेवकांना भेटतोय, नगरसेवकांनी जे उमेदवारी अर्ज भरला त्यांना भेटतोय. मसवड नगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 2 उमेदवार रिंगणात आहेत. एक म्हणजे प्रभाग क्रमांक 6 मधून राहुल मंगरुळे आणि दुसरा प्रभाग क्रमांक 5 मधून आनंदा बाबर. तर आपण आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे राहुल मंगरुळे आहेत, जे उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, त्यांची भूमिका काय, त्यांचं मसवडच्या विकासासाठी काय रणनीती आहे, काय रोडमॅप आहे त्यांचा, ते आपण जाणून घेणार आहोत. आपण त्यांच्या गोट्यामध्ये आहोत. मसवड शहरामध्ये उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी हा गोटा तयार केलाय आणि ते या गायींचं संगोपन करतात. तुम्ही हे पाहू शकता. कॅमेरामॅनला विनंती करतो की हा सविस्तर प्रेक्षकांना हा गोटा दाखवा. मसवडकर आणि विशेष म्हणजे मसवडमध्ये असं उत्कृष्ट गोपालन करणारे कोण सुद्धा नाही, परंतु हे चांगल्या पद्धतीने गोपालन करतात आणि एक चांगला संदेश मसवडकरांना देतात. आता ते मसवडच्या नगरसेवक पदासाठी उभे राहिलेत. काय त्यांना मसवडच्या विकासासाठी काय करायचं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. या, नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. या. तर तुमचं काम चालू आहे, किती वाजल्यापासून चालू आहे? काही 6 पासून आमचं गोट्यातलं काम चालू असतं. 6 ते 10 पर्यंत आम्ही पूर्ण करतो आणि 10 नंतर व्यवसाय आणि समाजाची सेवा, जी काय अडीअडचणी समाजाची लोक येऊन सांगतात ते सोडवण्याचा प्रयत्न मी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते चालू असतं. विशेष म्हणजे हा जो गोटा तुम्ही मसवड शहरामध्ये बनवलाय, तर शहरामध्ये असा गोटा नाही. ह्यातनं लोकांना संदेश चांगला मिळतोय आणि काय लोक तुम्हाला येऊन भेटतात. जशी जनसेवा मी करतो तशी गोसेवा करायचं माझ्या रक्तात आहे. मी कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि आपल्या धर्मात गोमातेला प्रथम स्थान आहे. 33 कोटी देवांची हे आहे म्हणतात तिला, गाय जी गोमाता आहे ती 33 कोटी देवांचं तिच्यात अंश आहे. त्या गोसेवेनं आपलं शरीर चांगलं, माझ्या परिसर जो माझ्या शेजारी जे परिसर आहे तो सुद्धा पूर्ण कसं म्हणते त्याला स्वच्छ निरोगी असा परिसर तयार होतोय, वातावरण तयार होते. त्याचा उद्देशच असा आहे की सर्व लोकांना ह्याचा फायदा व्हावा. नक्कीच. आता आम्हाला हे जाणून घ्यायचं की तुम्ही आता नगरसेवक पदाचे उमेदवार आहात आणि विशेष म्हणजे 2च उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, तुम्ही आणि आनंदा बाबर. तुमची आणि त्यांची उमेदवारी काय रोडमॅप असणार आहे मसवडच्या विकासासाठी तुमचा? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं मी आमचे पक्षाचे जे सर्व पदाधिकारी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे कृष्णामामा नलावडे विधानसभा संप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, नितीन बानुगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि माझा सहकारी उपशहरप्रमुख आनंद सुधाकर बाबर, आम्ही दोघंही अधिकृत पक्षाच्या चिन्हावर ह्या मसवड शहराचा विकास करण्यासाठी, मसवड शहरातील सर्वसामान्य जनतेची अडीअडचणी सोडवण्यासाठी, नगरपालिकेत असं लय मोठं काम नसतं, लोकांची सेवा करणं हे महत्वाचं काम असतं, लोकांच्या अडीअडचणी सोडवणं हे महत्वाचं काम असतं. त्यासाठी आम्ही दोघांनी उमेदवारी स्वीकारली आहे आणि ती पक्षाचं आमच्या तत्वच आहे. 80% समाजकारण, 20%च राजकारण. 80% समाजकारणातनं आम्ही 20% राजकारणातनं यशस्वी होणार आहे. नक्कीच. आता स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक म्हणजे वॉटर गटर मीटर, आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत आणि तुम्हाला काय कसा बनवायचा प्रभाग? वॉटर गटर मीटर तर धनदांडग्यांच्या हातात चाललाय. लोकांना कशीही आवाजावी बिलं येतात. प्रत्येक वेळेस माझ्याकडे लोक स्वतःहून येतात की हे राहुल मंगरुळे विश्वासानं काम करणार आपलं, आणि मी ती पूर्ण पण करतो. ज्याचं लाईट बिल जास्त आलंय त्याचं कमी करतो, ज्याचा काय अडचणी आहे त्या लाईट संदर्भात, तुमच्या नगरपालिका गटरी संदर्भात मी स्वच्छतेसाठी स्वच्छताची ठेका घेतलाय. त्या लोकांना एक जरी फोन केला तर ते 10 मिनिटात माझं काम यशस्वी करतात. मग ती माझ्या घरचं नाही, मी जी लोक मला सांगतात इथं असंच झाले अध्यक्ष तेवढं काम करा, इथं असंच झाले दादा तेवढं काम करा,
आपण लगेच फोन करून लगेच लोक तिथं आणून ते पूर्ण करतो. काही लोकांना गटरी दिल्या नाहीत. पहिल्या सरकारमध्ये जी लोक होती त्यांनी ज्याला घर घर गटर आहे त्याला गटर सुद्धा बांधून दिलं नाही. लोक म्हणत होते आम्हाला गटर बांधून द्या, आम्ही मतदान तुम्हाला केलंय, पण त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं. पण मी असा पट्टी आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक की ज्या लोकांनी काम सांगितलंय ती मी मनापासून पूर्ण करतो. माझ्या रक्तातच शिवसेना आहे. तुम्ही उमेदवारी जाहीर केल्यापासून लोकांमध्ये कसा प्रतिसाद आहे, कसं वातावरण आहे? आता प्रचार चालू होणार आहे, अजून प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, परंतु आता उमेदवारी जाहीर केल्यानंतर लोकांमध्ये काय प्रतिसाद आहे? माझी उमेदवारी नाथ महाराजांच्या आशीर्वादानं सक्सेस झालेली आहे. आमच्या दोघांची सुद्धा. आम्ही एकदाच अर्ज भरला आणि एकदाच तो वैध ठरला, कुठंही त्रुटी लागलेली नाही. आणि जेव्हापासून मी नुसती उमेदवारी डिक्लेअर केली, आम्ही दोघं उभा राहणार, लोकांनी स्वतःहून फोन केलं. एवढा कट्टर शिवसैनिकच आहे ती दोघं की ह्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचीच उमेदवारी घेतली. आजपर्यंत मसवडमध्ये कोण गेल्यास इकडून उभा होता, कोण तिकडून होता. आम्ही प्रत्येक वेळेस एकाच पक्षाचं काम करतो, लोकांचं बी एकनिष्ठच काम करणार. नक्कीच. तर मंडळी, बघतोय आपण यांचा ज्या विकासाबद्दलचा मसवड बद्दलचा दृष्टिकोन आहे, हा आपण ऐकला. अशाच प्रकारच्या अनेक जे उमेदवार आहेत मसवडमध्ये, 20 प्रभागात, 20 प्रभागातले 10 प्रभाग आहेत, 10 प्रभागात 20 वॉर्ड आहेत. तर या 20 वॉर्डामध्ये 20 उमेदवार नगरसेवक पदासाठी आणि एक नगराध्यक्ष पदासाठी, असे दोन्ही पार्टीतले आणि अपक्ष. आणि आता आपण ऐकले की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राहुल मंगरुळे यांनी त्यांची दिशा सांगितली. अशा प्रकारच्या सगळ्या उमेदवारांच्या दिशा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून एक म्हणणं आहे, विकास करतेच सगळे, विकासाची जाहिरात जास्त होते आणि विकास कमी होतो. पण मसवड बसस्थानक हे मसवडचं नाक आहे. हे आपले 3 राज्याचं कुलदैवत श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी आहे. आणि ह्या मसवडच्या शहराला जी नाक म्हणतो आपण ते एसटी बसस्थानक होतं. ते बसस्थानक आजपर्यंत कितीतरी वेळा नारळ फुटले पण उभा राहिलं नव्हतं. फक्त मी दिवाकर रावते साहेब परिवहन मंत्री यांनी मी त्यांचं म्हणण्यानुसार मसवडमध्ये एसटी कामगार सेनेचं 2017 मध्ये महाराष्ट्र राज्याचं शिबिर घेतलं होतं आणि त्यात ते मी यशस्वी पार केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार शिबिर एवढं मोठं सक्सेस झालं, त्यामुळे त्यांनी मला आशीर्वाद म्हणून माझ्या गावाला एसटी बस स्थानकाची मंजुरी 2,83,00,000 दिली. मी कुठंही नारळ फोडला नाही, कुठंही बोर्ड लावला नाही, कुठंही वाच्यता केली नाही. आणि हे काम फक्त शिवसेनेतच होऊ शकतं. त्यामुळं आणि आजपर्यंत मसवड जे पाणी पितंय ती 2001ला म्हणजे चालू झालेली योजना आहे. ती 95-96च्या सरकारमध्ये नगर विकास मंत्री रवींद्र माने हे शिवसेनेचे मंत्री होते. ह्यांनीच लोकांची बघितलं ते नातं, त्यांना कुलदैव सिद्धनाथ आहे. तर ते देवाला आल्यावर बघत होते की बायका हंडा घेऊन डोक्यावर कुठनं पाणी आणते. तर त्यांनी जाण ठेवली ह्या लोकांची, म्हणून त्यांनी योजना आपल्याला दिली. त्यावेळेस काय जी रक्कम होती ती योजना फक्त शिवसेनेने दिलेली आहे. आणि ह्या योजनेचं 25 वर्ष आपण पाणी पितोय. आता काय आल्या स्कीमा काय झालं ही नंतरचा विषय. विकास हा करायला लागतो. लोक सत्तेत तुम्हाला पाठवतात कशासाठी? गावाचा विकास करण्यासाठी, स्वतःची घरं भरण्यासाठी नाही. आणि हे काम आम्ही प्रामाणिक दोघं सुद्धा करणार. अतिशय महत्वपूर्ण माहिती यांनी सांगितली. अलीकडच्या काळात नवीन पिढीला कदाचित माहिती नसावी, ह्या मसवडमधल्या जी मूलभूत गरजा आहेत, महत्वाचं म्हणजे पाणी. ह्या पाण्याची समस्या, सगळ्यात मोठी पाण्याची समस्या सोडवण्याचं काम शिवसेनेनं केले. त्याचप्रमाणे आता जे एसटी स्टँड बघताय, जे डिजिटल एसटी स्टँड झाले, ते एसटी स्टँड उभं करण्यासाठी सुद्धा दिवाकर रावते परिवहन मंत्री यांनीच त्यांचा पाठपुरावा करून हे काम मार्गस्थ लावलेलं आहे. मग खरं तर शिवसेनेचं या मसवडमध्ये खूप मोलाचं काम आहे, मोलाचा वाटा आहे. आणि त्याच पक्षाकडून आता राहुल मंगरुळे उमेदवारी करतायत. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. सचिन मेनकुदळेसह मी सचिन शिंगाडे, मसवड. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.